धोपार घुमाय धोपार घुमाय धोपार घुमाय धोपार घुमाय। जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप संतांचा महिमा प्रतिपादन करणारा तुकोबारायांचा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे। हा कार्यक्रम, ही जी सेवा आहे, ही कशाच्या निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे। परमपूजनीय ब्रह्मलीन पुरुषोत्तम महाराज यांच्या 14वं पुण्यस्मरण, या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अशा प्रकारची ही सेवा आहे। महात्मा होते, त्यांचं जीवन हे समाजासाठी होतं। मी तर त्यांना काय पाहिलेलं नाही, पण जे मला कीर्तनाचं सांगायला आले होते त्यांनी सांगितलं। आणि मग एका महापुरुषाचं पुण्यस्मरण आहे, तर त्या महात्म्याचं, त्या महापुरुषाचं वर्णन आपल्याकडून व्हावं, घडावं, यासाठी महात्म्याचं वर्णन करणारा तुकोबारायांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे। महात्मा कोण आहे, महात्मा कसा असतो, काय असतो, हे आपल्याला तर कळत नाही, पण ज्यांना कळतं असे जे तुकोबार आहेत त्यांनी महात्म्याचं वर्णन केलेलं आहे। मग त्यांचा पदर आपण धरायचा आणि त्यांनी जसं वर्णन केलेलं आहे तसं फक्त आपण अनुवाद करायचा। विठ्ठल 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 विठ्ठल। चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भगवान शिवशंकराच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, उपस्थित असणारी सर्व महाराज मंडळी, सर्व ग्रामस्थ, भाविक, पंचक्रोशीतून आलेली आणि सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो।
संतांचा महिमा अभंगातून तुकोबारायांनी सांगितलेला आहे. प्रसंग असा असावा, तुकोबाराय लोहगाव वगैरे ही जवळपास देऊळच्या जवळची जी गाव आहेत, कीर्तन करायची. एके दिवशी तुकोबाराय कुठंतरी त्या लोहगावात वगैरे असे कुठंतरी गावाला त्या गावात गेलेले असतील. महाराज आले म्हटलं की सगळी ती गावकरी मंडळी, भाविक मंडळी महाराजांच्या भोवताली जमा व्हायची. महाराज तुकाराम महाराज आले म्हटल्यानंतर ही सगळी भाविक मंडळी, भजनी मंडळी आलेली आहे. आणि मग सगळ्यांनी आग्रह केला की महाराज आज कीर्तन होऊ द्या, आज कीर्तन करा. कीर्तन करू, ठीक आहे करतो कीर्तन. तुकाराम कीर्तन हा तर तुकोबारायांच्या आवडीचाच विषय होता आणि लोकांना ही कीर्तन आवडते. आवडीनं मला म्हणतात की कीर्तन कर. तुकोबारायांना आनंद झाला. पण मग एक जणांनी म्हटलं की महाराज कीर्तन करा, पण आम्हाला संतांचा महिमा सांगा. आम्हाला तुमच्या कीर्तनामध्ये तुमच्याकडून आज संतांचा महिमा अशा प्रकारचा ऐकायचा आहे. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांना अधिक आनंद झाला. कारण वैष्णव संत हे तुकोबारायांच्या आवडीचा विषय, आणि आवडीचा विषय जर असेल आणि त्याबद्दल जर कोणी विचारत असेल तर माणसाला काय होतं? आनंद होतो, खूप आनंद होतो. तुकोबारायांच्या आवडीचा विषय लोक विचारतात. तुकाराम महाराजांना आनंद झाला. तुकाराम महाराज तयार झाले कीर्तन करण्यासाठी. कीर्तन तुकोबारायांना आवडत होतं, लोकांना आवडत होतं. लोकांनी जो विषय सांगितला, खरं तर लोकांनी ना कीर्तन करायला असे विषय सांगायला पाहिजेत. विठ्ठल 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 तारीख देतानाच सांगितलं पाहिजे लोकांनी की मला तुम्ही कीर्तन करा, पण अमक्या अमक्या अशा अशा विषयावर कीर्तन करायचं. तो विषय तो कीर्तनकारही तयार करून येईल, अभ्यास करून येईल. नवीन अशा प्रकारचे विषय तुम्हाला ऐकायला भेटतील. तसं पाहिजे. आता तुकाराम महाराजांची साधना होती. साधना करून त्यांना ऋतंभर प्रज्ञा प्राप्त होती. त्यामुळं कोणत्याही वेळेला कोणताही प्रश्न विचारला तरी महाराजांना काही अशक्य नव्हतं. आणि तर आवडीचाच विषय विचारलाय. तुकाराम महाराजांना काही अवघड नव्हतं काही सांगायला. पण मग कीर्तन करायलाही तयार झाले. पण महाराज गप्पच बसले, बोलायलाच तयार नाहीत. कीर्तनाला उभे राहिले, कंबर बांधली, फेटा बांधला आणि महाराज बोलणच झाले. बराच वेळ झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. काय आता हा या प्रसंगामध्ये तर तुकाराम महाराज बोललेच नाहीत म्हणा, पण कीर्तन चांगलं करा लोक म्हणतात. काय म्हणतात लोक? काय म्हणतात की तुम्ही कीर्तन चांगलं करा, पण चांगलं कीर्तन कशाला म्हणायचं ही प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. चांगलं कीर्तन नेमकं कोणतं? मंडप चांगला दिला म्हणजे कीर्तन चांगलं का? मग
मोठ्या गाडीत महाराज आला म्हणजे कीर्तन चांगलं का? मग कीर्तनात चाली चांगल्या म्हणलं म्हणजे कीर्तन चांगलं का? का कीर्तनात सटाके हाणले म्हणजे कीर्तन चांगलं? नेमकं कीर्तन चांगलं कसलं याबद्दल लोकांचं काही एकमत नाही. कोणाला असं वाटतं की हा कीर्तन, जे भजनी लोक असतात ना चालीचे, त्यांना वाटतं की चाली चांगल्या कीर्तना झाल्या म्हणजे कीर्तन काय झालं, म्हणजे हसण्याकरता नाही, वास्तवताही कीर्तन चांगलं झालं म्हणतात. काही ऐकायला आलेले असतात त्यांना असं वाटतं, मध्ये मध्ये म्हणायला लागले की असं उचलून हाणं वाटतं त्यांना. त्यात पुन्हा आलाप त्यांना त्यातलं कळत नाही काही. त्यांना ते जो जेतीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे, एखादा गायक असतो त्यांनी तयारी केलेली असते, त्याला दाखवायचं असते, आणि तो आलाप म्हणायला लागला की त्याला ते समजत नाही की त्याला वाटतं उगाच वेळ घालायला लागली. मग त्याला ते बोर वाटतं, त्याला ते चांगलं वाटत नाही. त्यांना काही लोकांना अभंगावर चिंतन सांगितलेलं आवडतं, मग कीर्तन चांगलं झालं म्हणतात. असं कीर्तनाची, चांगलं कीर्तन कसलं याबद्दल प्रत्येकाची परिभाषा वेगळी होती. आणि तुकाराम महाराजांनाही नेहमी असा अनुभव. एकदा तर काय झालं, ते माळशिरसची गोष्ट सांगतात ना. महाराज गेले माळशिरसला, वारीच्या वाटेवरच आहे ना. लोक आले, महाराज कीर्तन करा. करतो, चांगलं कीर्तन करा. करतो. लोक, महाराजांना एवढा आनंद झाला. लोक म्हणतात किंवा कीर्तन करा आणि पुन्हा चांगलं कीर्तन करा. आणि मग महाराजांनी विना घेतला आणि जे कीर्तन सुरू केलं. आता चांगलं कीर्तन कशाला म्हणायचं ही तुकाराम महाराजांची व्याख्याच वेगळी होती. तुकाराम महाराजांनी विना घेतला, डोळे झाकले, जे विठोबा रुक्माई सुरू केलं. हे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरीजी सुरू केलं. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला. लागले लोक एकमेकाकडे बघायला. का हो, की पुढं काय म्हणतात की नाही? कारण तुकोबा यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगलं कीर्तन म्हणजे कोणतं? नामसंकीर्तन. भगवंताचं नाम कीर्तन हे सगळ्यात चांगलं कीर्तन आहे, ही तुकोबारायांची परिभाषा. त्या दृष्टिकोनातून तुकोबारायांनी सुरू केलं आणि नामस्मरण करायला लागले की देहाचा आठवच नाही राहिला. डोळे झाकून तुकोबाराय उड्या मारू मारू नामस्मरण करायचे. लोकांना वाटले आता हे किती वेळ, 2-3 तास झालं ना, पण आता उठता येईना. पण एकानं सोडलीच लाजवा. माणसातून उठला, एक उठला की दुसरा उठला, दुसरा उठला की तिसरा उठला, एका माग एक, एका माग एक, एका माग सगळेच गेले. अख्खा मंडप मोकळा, सगळा मंडप मोकळा झाला. एक माणूस फक्त पुढे बसेल होता. दोन 3 तास कीर्तन झालं होतं. मग तुकोबा थोडे देहावर आले, डोळे उघडले तर मंडपात कुणीच नाही. काही लोक सगळे म्हणले होते की चांगलं कीर्तन करा, आणि चांगलं कीर्तन करायला लागलो तो एक थांबलो नाही, सगळेच निघून गेले. पण एक पैलवान दिसला. महाराजांना वाटलं बरं झालं, नाही मनुष्याणाम सहस्रेषु, एखादा का होईना पण आहे. महाराजांनी जरा नीट त्याच्याकडे बघितलं, तो ही कीर्तन ऐकत नव्हता, त्याची घोंगडी गुतली होती. ज्या घोंगडीवर महाराज उभे राहिलेले होते कीर्तन सांगायला, ती घोंगडी त्याची होती. त्याला वाटत आहे कीर्तन केव्हा संपत आहे, आपण जर निघून गेलो, महाराज काय आता हे काय कीर्तन करते नंतर ती पुढच्या गावाला निघून, ही घोंगडी कोणी घेऊन जाईल. त्या घोंगडीसाठी थांबला होता. आणि त्यातही काय काय महाराज उडी हाणायची, नामस्मरण करताना उडी मारली ते थोडी घोंगडी वाढायची, उडी हाणली की थोडी वाढायची, उडी हाणली की थोडी वाढायची. आणि जी एकदा पाया खालून निसटली घोंगडी काढली, जी पळाला ती अजून नाही आला. म्हणजे लोकांच्या कीर्तनाच्या अशा तऱ्हा असतात.
तसाच प्रसंग की तुकाराम महाराजांना म्हटले की तुम्ही कीर्तन करा आणि कीर्तनामध्ये काय सांगा, संतांचा महिमा सांगा. संतांचा महिमा सांगा म्हटल्यानंतर महाराज असे प्रवृत्त झाले सांगायला, पण काहीच सांगणार, गप्पच उभे राहिले नुसते. 5-10 मिनिटं झालं, बराच वेळ झालं उभे राहिले, काही बोलणच झाले. मग लोकांनी बसून खालून विचारलं, का हो महाराज सांगा ना कीर्तन, बोला की काहीतरी, का तुम्हाला नाही येत? काय सांगायचं तुम्हाला? अहो संतांचा महिमा सांगा. संतांचा महिमा सांगा असं म्हटल्यानंतर तुकोबाराय संतांचा महिमा म्हणतात की मी कसा सांगू? कसा सांगू म्हणजे तोंडाने सांगा ना. तोंडाने शब्द बोलायचे, शब्दाच्या द्वारा संतांचा महिमा मला कळू द्या, सांगा शब्दाने. असं ज्या वेळेला तुकोबारायांना लोकांनी म्हटलं त्यावेळेला त्याचं उत्तर तुकोबाराय काय वानू आता न पुरे काय वानू आता न पुरे संतांचा महिमा सांगा असं म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की काय वाणू. संतांचा महिमा आता मी कसं काय अशा प्रकारचा वर्णन करू, म्हणजे अडचण काय आहे तुम्हाला वर्णन करायला? काय संतांचा महिमा वर्णन करण्याकरता अनेक अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? काय कोणत्याही वस्तूचं वर्णन करायचं म्हटलं की त्या वर्णन करणाऱ्याला अगोदर ती वस्तू कळावी लागते. काय कळावी लागते? वस्तू कळावी लागते. ती वस्तू जर कळलीच नाही तर त्याविषयी तो सांगू शकेल का, काही बोलू शकेल का, त्या वस्तूचं वर्णन करू शकेल का? नाही. ती वस्तू कशी उत्पन्न झाली, कोणापासून उत्पन्न झाली, त्याच्याकरता कोणती कोणती सामग्री होती, बरं ती वस्तू कशा स्वरूपाची आहे, म्हणजे त्या वस्तूचं कारण, त्या वस्तूचं स्वरूप, त्या वस्तूचं कार्य काय आहे, ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान ज्यावेळेला त्या व्यक्तीला असेल तरच
तो त्या वस्तूचं काय करू शकेल? वर्णन करू शकेल, अन्यथा वर्णन करू शकत नाही. आणि त्याला हे ज्ञात नसताना जर तो वर्णन करायला लागला तर शहाणे माणसं त्याला मूर्खात त्याची गणना काढतील, मूर्ख ठरवतील त्याला मूर्ख. म्हणून कुठल्याही वस्तूचं वर्णन करायचं असेल तर अगोदर त्या वस्तूचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. संतांचं वर्णन करायचं तर संतांचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. संतांचा महिमा सांगायचा तर संतांचा महिमा कळला पाहिजे. आणि संतांचा महिमा महाराज कळतच नाही. संतांचा महिमा तो बहुत नुसता दुर्गम नाही. दुर्गम म्हणजे कळण्याला कठीण. गम धातू जाणणे या अर्थाने आहे आणि त्याला दू उपसर्ग लागलाय. मग जाणण्याकरता तो कसा आहे? कठीण आहे. कठीण, फारच कठीण आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम म्हणजे सामान्य लोकांना कळत नाही, यात नवल नाही. चांगले चांगले शास्त्र शिकलेले त्यांना सुद्धा कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. जे शाब्दिक आहेत, ज्यांनी शब्दपाठ केलेले आहेत, ग्रंथ शिकलेले आहेत, अशांनाही संतांचा महिमा कळत नाही. काय कळेल बरं त्यांना संतांचा महिमा? किती शिकल्यावर संतांचा महिमा कळेल? 10वी शिकल्यावर, 12वी शिकल्यावर संत कळतील. मग किती MA झाल्यावर, डॉक्टर झाल्यावर, इंजिनियर झाल्यावर, वकील झाल्यावर? हे तर लौकिक ज्ञान आहे, पोट भरायचं. ज्ञानामध्ये 2 प्रकार असतात. ज्ञानामध्ये, विद्येमध्ये 2 प्रकार असतात. एक लौकिक विद्या आणि एक आध्यात्मिक विद्या. विठ्ठल विठ्ठल व्यवहारातली सगळी ज्ञान, शेती करायचं ज्ञान असेल, दुकान चालवायचं ज्ञान असेल, कुठला व्यापार करायचं ज्ञान असेल, वकिलीचं ज्ञान असेल, डॉक्टरकीचं ज्ञान असेल, कोणत्याही क्षेत्रातलं व्यवहारातलं हे जे ज्ञान असतं, हे ज्ञान सगळे पोट भरायची ज्ञान आहेत. फक्त पोट भरतं, दुसरं काय होणार आहे? एक ज्ञान असं आहे की ज्या ज्ञानाला अध्यात्म ज्ञान म्हणतात. हे पोट भरायचं ज्ञान नाही. हे पोट भरायचं ज्ञान नाही. ज्ञानेश्वरी वाचल्यावर काय पगार भेटतोय? पारायण करता ना तुम्ही गावात ज्ञानेश्वरीचं? मग पारायण करण्याला काय पगार भेटते? कम पारायण करता? नाही, ते पगारण बेगारण असले काय भेटत नाही. मग का बघ येडे लोक पारायण करायला? काय तर भेटतंय ना. जे भेटतंय ते सध्या जरी नाही भेटलं, ज्या वेळेला भेटायचं त्यावेळेला भेटल, पण ते हे भौतिक नाही भेटत. आध्यात्मिक ज्ञान जन्म मरणाच्या चक्रातून, संसार बंधनातून मुक्त करणारं ज्ञान प्राप्त होतं. मग ज्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान मग असं ज्ञान ज्या शास्त्रात सांगितलेलं आहे, असे जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, असे ग्रंथ जे शिकलेले आहेत, त्यांनाही संतांचा महिमा कळत नाही. भौतिक ग्रंथ शिकलेल्यांना कळत नाही, यात नवल नाही. ज्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्यांचा गाथा मुखोद्गत आहे, उपनिषद ज्यांचे कंठस्थ आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ज्यांचे सगळे कंठस्थ आहेत, व्याकरणशास्त्र, ज्योतिषशास्त्र, छंद, सगळं ज्यांचं असं पाठ आहे, त्यांनाही संत कळतीलच असं मात्र नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे. उदाहरण दिलंय तुकोबारायांनी असं तुलनात्मक दृष्टीनं. जर्सी गाय
खूप दूध देते म्हणतात. देते ना. खूप दूध देणाऱ्या गाई आहे जर्शा गाई, म्हणजे एका एका टायमाला 50-50 लिटर दूध देतात. दोन्ही टायमाचं मिळून किती होतंय? 100. म्हणजे कारखानाच आहे तो दुधाचा. पण कितीही दिलं, 100च देईल, 200 देईल, 1000 लिटर देईल, पण काय देईल? दूधच देईल. मग ती दूध देणारी कितीही दूध दिलं जर्शा गाईनं, तरी ती जर्शी गाय कामधेनूची बराबरी करू शकेल काय? बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, 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 तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु, हा तरी होईल काय कामधेनु, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु, हरी होईल काय कामधेनु, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु. तुकोबाराय म्हणतात की म्हैस किंवा गाय खूप दूध देणारी जरी झाली, ती काय कामधेनू होईल? कामधेनू कुणाला म्हणतात? ती इथं नाही, इथं जर्शी आहेत, ती स्वर्गात आहे. आणि ती दूध देते, पण फक्त हे दूधच देते असं नाही. ती येते जे धवा, जो जे मागे, तिला जो ज्या वेळेला जे मागतो ते धवा एकसवेची प्रसवो लागे. जे मागेल ती लगेच ती देऊन टाकते. म्हणजे मनामध्ये जी इच्छा झाली, जे मनोरथ त्या व्यक्तीच्या आले मनात, त्या स्वरूपाचं दूध तिच्यापासून निघतं. काही मागा तुम्ही, तिला लगेच देऊन टाकते. आता उदाहरण सांगायला वेळ नाही आपल्याला. आणि मग त्या कामधेनूची बराबरी जर्शी काय करील किंवा एखादा मसाड करील? नाही. तस आपण स्वतःला कितीही शहाणे समजित असलो, आपल्याकडे कितीही ज्ञान असलं, जरी खूप नसतंच तसं, तर फक्त आपल्याला वाटतं की आपल्याकडे काय आहे, खूप ज्ञान आहे, पण ते असलं तरी ते म्हशीसारखं जर्शा गाईसारखं असतं. ते म्हणजे आपण संतांना जाणू एवढं आपल्याकडं ज्ञान नाही. आपणच जाणणार नाही यात नवल नाही. संतांचा महिमा देवांना सुद्धा कळत नाही. न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मदेवाला कळत नाही संतांचा महिमा. ब्रह्मदेवाला माणसाला कळणार नाही यात काय नवल आहे.
एवढा संत महिमा जाणणं, संत कळणं आणि त्यांचा महिमा कळणं हे कठीण आहे, कठीण. म्हणून जर कळलेच नाहीत संत, संतांचा महिमा कळलाच नाही, वर्णन कसा करायचा? वर्णन कसा करायचा? म्हणजे संतांचा महिमा सांगायला अडचण ही आहे, संत कळत नाही. बरं, एखाद्याला कळाले संत, एखाद्याला काय झाले, कळाले संत, तरीही संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. विठ्ठल जर कळाले असतील संत तर का नाही वर्णन करता येत? त्याचं कारण असं आहे, कळालेत खरंय, पण जसे कळालेत तसं व्यक्त करण्याकरता, ऐका, आपल्याला जे कळालेलं असतं, आपल्याला जी प्रतीती आलेली असती, जो आपल्याला अनुभव आलेला असतो, तो सांगायचा असेल, तो व्यक्त करायचा असेल तर तशा प्रकारचे शब्द पाहिजेत. काय पाहिजेत? तशा प्रकारचे शब्द पाहिजेत. आणि तशा प्रकारचे शब्द जर नसतील तर मग ते सांगता नाही येत. काय होत नाही? सांगता येत नाहीत. तुकोबारायांना अडचण ही आहे. काय आहे? संत जसे कळालेले आहेत, संतांचा महिमा जसा तुकोबारायांना लक्षात आलेला आहे, तसा सांगायला गेले तुकाराम महाराज तर तसे शब्दच नाहीत. म्हणजे तुकाराम महाराजांना शब्द आठवना का काय? एखादी डिक्शनरी घ्यायची. तुकाराम महाराजांना आठवना असं नाही, संतांचा महिमा वर्णन करण्याकरता त्यांच्या महिम्याला पुरतील, त्यांच्या महिम्याला पूर्ण गवसणी घालतील असे शब्दच अजून सृष्टीत निर्माण झालेले नाही. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही शब्दाने वर्णन केलं तरी तो शब्द संतांचा महिमा वर्णन करीलच असं नाही. म्हणून तो गोवाराय म्हणतात, गप बसले. आणि का हो महाराज गप बसले? सांगा ना. तो गोवाराय म्हणतात, काय सांगू? सांगा ना, महिमा सांगा ना, पण कसं सांगू? कसा म्हणजे तोंडाने सांगा ना, शब्दाने सांगा ना. तो गोवाराय म्हणतात, अरे त्या संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी तिथं शब्दच कमी पडतात, वाणी कमी. वाणी म्हणजे वाणी शब्दच बोलते ना. काय वाणू आता न पुरे हे वाणी, वाणी न पुरे, वाणी पुरत नाही, कमी पडते वाणी. काय वर्णन करू? असे गप्प बसले. पुन्हा पुन्हा लोक आग्रह करत होते, अहो मला सांगा ना, काहीतरी सांगा ना. आणि तुम्ही जर गप्पच बसले तर आम्हाला कळणार तरी कसं हो? मग शेवटी तुकाराम महाराज, आता वाणी तर पुरतच नाही, महिमा कळाला का नाही ते बी कळत नाही. मग अशा वेळेला मग अशा संतांच्या ठिकाणी किंवा देवाच्या ठिकाणी नतमस्तक झालेलं हेच चांगलं असतं. मोठ्यांचा महिमा ज्यावेळेला कळत नसतो त्यावेळेला तिथं नतमस्तक व्हायचं असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मस्तक चरणी ठेवी तसे या लागी आता, स्तुती सांडोनी निवांता, उगाची चरणी ठेवी जे माथा, हेची भले ज्ञानोबाराय म्हणतात. जर कळत नसेल त्यांचा महिमा, आपल्याकडून होतच नसेल तर उगाच वर्णन करीत नाही बसावं. मग ते गप बसायचं.
आपण जर वर्णन करायला लागलो त्यांचं वर्णन होणारच नाही, ते दुसरीकडे चाललं. मग त्याच्यापेक्षा ते न केलेलं बरं ना. काय ते न केलेलं बरं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मस्तक चरणी ठेवी तसे विठ्ठल विठ्ठल आता जास्त विस्तार नाही करत, अभंग बोलकायचा आहे. लोकांनी म्हटलं, महाराज तुम्ही सांगाना झाले आम्हाला, मग संत कसे कळतील हो? नाही सगळा महिमा वर्णन करता आला, पण थोडा तरी तुम्हाला जेवढा जमल तेवढं तरी आम्हाला कळू द्या की. तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं सांगा, थोडा तरी कळू द्या आम्हाला. असं ज्यावेळेला तुकोबारायांना लोकांनी विचारलं त्यावेळेला मग तुकोबाराय थोडंसं बोलायला प्रवृत्त झाले, संतांचा महिमा सांगायला लागले. पण मग अगोदर लगेच संतांकडेच नाही गेले, दृष्टांतापासून सुरुवात केली. थोरी व सांडिली आपुली परीसे, थोरी व सांडिली आपुली परीसे, आपुली परीसे, थोरी व सांडिली 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 आपुली परीसे, नेनो जीव कैसे लोखंडाचे, नेने जीव कैसे लोखंडाचे, थोरी व सांडिली आपुली परीसे, थोरी व सांडिली आपुली परीसे, नेनो जीव कैसे लोखंडाचे, नेनो जीव कैसे लोखंडाचे, थोरी व सांडिली आपुली परीसे, थोरी व सांडिली आपुली परीसे, थोरी व सांडिली आपुली परीसे, नेनो जीव कैसे लोखंडाचे, नेनो जीव कैसे लोखंडाचे, थोरी व सांडिली आपुली परीसे, नेनो जीव कैसे लोखंडाचे, नेनो जीव कैसे लोखंडाचे. संतांचा महिमा ज्या वेळेला तुकोबाराय सांगण्यासाठी प्रवृत्त झाले, दृष्टांतापासून सुरुवात केली. अगोदर दृष्टांत दिला तुकोबारायांनी. थोरी व सांडिली आपुली परीसे, नेणे शिव कैसे लोखंडाशी. दोन पदार्थ आहेत, एक लोखंड आहे आणि एक परीस आहे. पण लोखंडापेक्षा परिसाचा महिमा मोठा आहे. काय महिमा आहे परिसाचा? परिसाचा महिमा असा आहे की जर त्या परिसाने लोखंडाला स्पर्श केला, काय लोखंडाला जर असा स्पर्श केला परिसाने, त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं, सोनं. आपुल्या महिमाने
परिस केले सोने, परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने, आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने, परिस केले सोने, धातू परिस केले सोने. आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने. आपल्या स्वतःच्या महिम्याने परीस धातूला म्हणजे लोखंडाला काय बनवतो? सोनं बनवतो, सोनं. आणि तेही डुप्लिकेट नाही, ओरिजिनल एक नंबरचं सोनं अशा प्रकारचं बनवतो. हा परिसाचा महिमा आहे. हा आमदाराचा नाही, सरपंचाचा बी नाही. बघा हसण्यासाठी नाही, लावा बरं सरपंचाला हात लावा बरं. लोखंडाला सरपंचाला हात लावायला सांगा बरं. हात लावल्यावर होतो का लोखंडाचं सोनं? आमदाराला सांगा लावायला, पंतप्रधानाला सांगा, बरं एखाद्या कीर्तनकाराला सांगा, लावला कुठं झालं सोनं? म्हणजे हे सामर्थ्य आमदारातही नाही, पंतप्रधानातही नाही, कीर्तनकारातही नाही. हे सामर्थ्य परिसीच आहे. ज्ञानोबा म्हणतात लोहाचे कणक होये, हे सामर्थ्य परिसीच आहे. हे परिसामध्येच हे सामर्थ्य आहे. लोखंडाचं सोनं करायचं म्हणजे कुठेही परिस आम्ही घेतो, तो इथं नाही. आणि जिथे तिथं जायची घाई करू नका, कारण तो कुठे? तो स्वर्गात आहे. आणि स्वर्गात कधी जातो माणूस? म्हणून म्हटलं घाई नका करू. विठ्ठल 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 म्हणजे त्या परिसाचा एवढा महिमा आहे. पण मग तो परिस असं कधी म्हणतो का? नाही नाही, मी एवढा म्हणून मी परिस आहे, त्या लोखंडाला शिव कमी गंजलेलं आहे ते. इकडे गंजलेलंच म्हणतात ना. हा म्हणजे असं त्याला माती लागली, पाणी लागलं की मग ते असं खराब होतं, त्याची मातीच होते, त्याला गंज म्हणतात. असं गंजलेलं आहे, त्याची माती होऊ लागली, त्याला कशाला शिवू मी, त्याला स्पर्श करू का मी, असं म्हणतं का ते? नाही. मग कसलंही लोखंड असलं, पण परिस असा आपला महिमा बाजूला ठेवतो. थोरी व सांडिली, थोरी म्हणजे मोठेपणा. परिसे आपुली थोरी व सांडिली, आपला थोरपणा त्यांना बाजूला सोडला. आणि नेणे शिवो कैसे लोखंडाशी, आता मी या लोखंडाला कसं काय शिवू असं म्हणायचं तो जाणत नाही. तो लोखंडाला शिवतो आणि त्याचं काय करतो? सोनं करतो, सोनं. आपला महिमा बाजूला ठेवून लोखंडाला शिवतो आणि त्याचं सोनं करतो. तसं संत काय करतात? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या
जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जसं तो परीस स्वतःचा महिमा बाजूला ठेवतो आणि लोखंडाजवळ जाऊन लोखंडाला स्पर्श करून लोखंडाचं सोनं करतो, तसं संत स्वतःचा महिमा स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून तुमच्या आमच्यासाठी या भूतलावर येतात. तुकोबा काय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. मुळात ते वैकुंठात राहणार आहेत, भगवत स्वरूप झालेले, आनंदात राहणारे, पण असे आनंदात असणारे वैकुंठात राहणारे तुकोबाराय या भूतलावर येतात. ज्ञानोबाराय भूतलावर येतात कशासाठी? जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणासाठी येतात. जगत उद्धारा लागी धरले अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा, बडीला बडीवार सिद्धाईचा. जगोदारा लागी धरिले अवतार मिरविला बडीवार सीता गीता, मिरविला बडीवार सीता गीता. जगद उद्धारागी धरिले अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा, मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगोदारा लागी धरिले अवतार मिरविला बडीवार सीता गीता, मिरविला बडीवार सीता गीता. जगद उद्धारा लागी धरिले अवतार. जगाच्या उद्धारासाठी हे अवतीर्ण होता. जगाच्या मग वैकुंठात राहणार आहेत महाराज. ते वैकुंठात काय कमी आहे त्यांना? आता वैकुंठाचं वर्णन करायला वेळ नाही आपल्याकडं, पण एवढ्या सुखात असताना इथं येतात. इथं यायचं म्हणजे त्यांना जन्मावं लागतं, आईच्या पोटात जावं लागतं, गर्भात जावं लागतं, गर्भाचं दुःख भोगावं लागतं. आणि गर्भाचं काय दुःख आहे काय सांगू? गर्भीची यातना मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षण. खूप खूप संतांनी वर्णन केलंय गर्भातल्या दुःखाचं. ते गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख. इथं पुन्हा या भूतलावर वावरत असताना लोक काय कमी त्रास देतात संतांना, काय ज्ञानोबाबांना कमी त्रास दिला लोकांनी. आज नुसतं ज्ञानोबाबांचं नाव घेतलं तर आमच्यासारखे महाराज आम्ही गाड्याने हिंडतोय. पक्वान्नाचं जेवण करतात लोक नुसतं महाराज आले कीर्तनकार म्हटलं की. पण ज्या ज्ञानोबाबांच्या नावावर आम्ही जगतो त्या ज्ञानोबाबांना काय लोकांनी कमी त्रास दिला? भिक्षा नाही वाढली, त्यांना वाळीत टाकलं समाजाने. हा सगळा त्रास सहन केला कोणासाठी? त्यांना गरज होती का इथं यायची? कोणासाठी आले होते इथं? जगात उद्धारा लागी, जगाच्या कल्याणासाठी इथं येतात. जगाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी येतात. आणि त्यांना कोणी इथं पाठवलेलं नाही, ते स्वतः येतात. त्यांना जन्म घ्यायची गरज नाही, ते स्वइच्छेनं येतात, दुःख भोगायला तयार होतात. ते तुमच्या आमच्यासाठी, आपल्या उद्धारासाठी इथं यावं लागतं त्यांना. कारण ज्या वेळेला एखादी माऊली असेल, एखादी आई असेल,
आणि ती पाहू लागलेली आहे की मुलाचं पतन होऊ लागलेलं आहे. मुलगा दुःख भोगत असेल, मुलाचं वाईट होत असेल तर त्या माऊलीला पाहवलं नाही जात. ती कधी कधी देवाला म्हणत असते की देवा, अरे हे बघण्यापेक्षा म्हणजे मला लवकर का बरं तू उचललं नाहीस. मुलगा दुःख भोगत असलेला आईला पाहवत नाही, जर सखी आई असेल तर. तसं संतांचं अंतःकरण हे आईचं अंतःकरण असत. सगळ्या जगाविषयीच्या अंतःकरणामध्ये मातृवत अशा प्रकारची कळकळ संतांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून तर ज्ञानोबांना माऊली म्हणतात, विश्व माऊली. बाकीच्या मातांना फक्त आपल्या मुलाविषयी कळकळ असते, पण मुलाविषयी जशी आईच्या अंतःकरणात कळकळ, तशा विश्वाच्या कल्याणाची कळकळ ज्ञानोबा यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून विश्व माऊली म्हणतात, उगाच नाही कुणाला माऊली म्हणत. जगाच्या कल्याणाकरता संत येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे त्यांना यावंच लागतं का कल्याण करायला इथं? हा, यावंच लागतं. ते येतातच. का येतात? कारण त्यांच्याशिवाय कल्याण दुसरं कुणाला कळतच नाही. आपल्याला जे कल्याण कळतं ते फक्त भिवंडी जवळच. विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज. संतांशिवाय कल्याण कुणालाच माहित नाही. कल्याण म्हणजे काय हेच माहित नाही. कल्याणाला दुसरा शब्द आहे हित. कल्याण म्हणजे काय? हित, गोमट, हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत ना. तर हे जे हित आहे, हे हिताविषयी आपल्याला काहीच कळत नाही. आपले नातेवाईक, संबंधी लोक, सोयरे दायरे, आई वडील, मामा काका, हे जे असतात ना, सांगत असतात की आम्ही तुझ्या हिताचं सांगतोय. पण खरं असतं की त्यांनाच हित माहित नसते. त्यांना जर हित कळालं असतं तर त्यांनी त्यांचं करून घेतलं नसतं का अगोदर? त्यांना हित कळत नाही. हित कोणालाच माहित नाही, आपल्यालाही कळत नाही. माझी स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी. सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आदी अंत. माझे स्वहित नेणती कोणी, कोणी नेणती. कोणीच अशा प्रकारचं आपलं हित जाणत नाही. आई जाणत नाही, बाप जाणत नाही, कोणी जाणत नाही. हित नाही ठावे जननी जनका दाविला, लौकिकाचार तीही. आई वडिलांना हे हित माहित नसतं. हित फक्त कोणाला माहित आहे? संतांना माहित असतं. संतांना तेच फक्त आपले हित करू शकतात. विठ्ठल 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 Hare
जेठी माझे हित करीती जेणे हा माझे हित करीती सकळ. तेच म्हणजे कोण? फक्त संतच आपलं हित करू शकतात. कारण संतांनाच फक्त हित माहिती आहे, त्यांचं हित झालेलं आहे आणि तेच दुसऱ्याचं हित करू शकतात. हित म्हणजेच कल्याण. जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी संत इथं येतात आणि जगाचं कल्याण करतात, तरी लोक त्यांनाच त्रास देतात. पण तरी ते त्यांचंच कल्याण करतात. ज्या विसोबा खेचराने ज्ञानोबाबाईंना त्रास दिला, मुक्ताबाई ते गाडगं घेऊन जातो ते मांड भाजायला, ते फोडून टाकलं, मुक्ताबाईला मारलं, एवढा त्रास दिला त्या विसोबा खेचराने. पण त्याच विसोबा खेचराला ज्ञानोबाबाईंनी असं त्याचं कल्याण केलं, ज्ञानोबाबाईंचा गुरु बनवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामदेव म्हणे आजी जन्मालो. नामदेवाचं चालेल. हा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणासाठी संत इथं अवतीर्ण होतात आणि इथं अवतीर्ण झाल्यावर जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं म्हणून स्वतः कष्ट करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. काय पुढं? देह कष्टविधी परोपकारी. परोपकार करण्यासाठी देह कष्ट होतात. संत तेच असतात की ढेकण्यासारखं नुसतं दुसऱ्याच रक्त शोषण करतात. ते संत नाही, संतांचं परोपकार करतात. मुळात संत परोपकार करण्यासाठीच आलेले असतात. देह कष्टविती. देह कष्टविती. हा कसा कष्ट होतात देह? लोकांचं हित व्हावं म्हणून त्यांना शिकवतात, सांगतात, शिकवतात, सांगतात. नाही सांगून कळलं, शिकवतात. सांगणं वेगळं आणि शिकवणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल. शिकवणं म्हणजे काय? तैसे संत जगी क्रिया तैसे क्रिया अर्भकाचे साठी पंते हाती नदी पाठी. शिक्षक असतात शाळेमध्ये आणि ते खडू घेतात किंवा पेन्सिल घेतात. आता ते पेन असतात, पूर्वी खडू पेन्सिलचे दृष्टांत आहेत पूर्वीचे. आणि मग पाटी पेन्सिल घेऊन असं गिरवीत असतात अंक. एक, ते आमच्याकडे मराठवाड्यामध्ये काठी वाटी एक, चंद्राचे कोर 2, मधल्या गाठीचे 3, गाईला शिंग, म्हणजे शिंग अशा आकाराचे असतात, तशा आकाराचा आकडा म्हणजे काय?
4 असं म्हणजे ते लहान मुलांना शिकवतात ते 1 2 3 किंवा अक्षर अननसाचा आईचा हे शिकवितात. एकाने पाहिलं लांबून, एवढा मोठा माणूस आहे, एवढा शिकलाय म्हणतात, शिक्षक झाले ना, अजून काठी वाटी एकच गिरवतोय, आईचाच अजून लिहितोय, याला काय गरज आहे? हा बरोबर आहे, तो त्याच्यासाठी लिहित नाही, त्याला सगळं येत आहे, तो काय MA BEd काय तर झालेला असतो. आता हातात पाटी घेतो आणि पेन्सिल घेतो आणि आईचा अशा प्रकारचा लिहितो, पुन्हा पुन्हा तेच गिरवतो. तो स्वतःसाठी नाही, त्याला कळत नाही म्हणून नाही, त्याला 1 लिहिता येत नाही, 2 लिहिता येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा गिरवतो असं नाही. मग तो कोणासाठी गिरवित असतो? अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे लहान मूल, त्या लहान मुलासाठी. पण ते हाती धरली पाटी, तो पंत, तो शिक्षक हातामध्ये पाटी घेतो, पेन्सिल घेतो आणि लिहितो, त्याला लिहून दाखवतो, बाळा असं लिही. त्या बाळाला लिहिता येत नाही, मग शिक्षक सांगत असतो की हातात अशी पाटी धरायची, पेन्सिल अशी घ्यायची आणि असं लिहायचं 1. मग शिक्षक लिहितात आणि त्याच्या बाजूला त्या मुलाच्या हातामध्ये पेन्सिल लिहून त्याला लिहायला लावतात बाजूला की असं लिही. हे जसं शिक्षक करतो तसं संत या भूतलावर अवतीर्ण होऊन तुमच्या आमच्यासाठी देह कष्टवत असताना भजन कसं करावं, नामस्मरण कसं करावं, कीर्तन कसं करावं, पंढरीची वारी कशी करावी, हे गावोगाव जाऊन अशा प्रकारचं सांगतात लोकांना आणि शिकवतात. काय ज्ञानोबांना गरज आहे हो पंढरपूरची वारी करायची? ज्या ज्ञानोबांचं वर्णन करत असताना स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतो की तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्या ज्ञानोबांना पांडुरंग परमात्मा आत्मा म्हणतो, ज्ञानोबा हे पांडुरंगाच जर रूप आहे, पांडुरंगाचाच अवतार आहे, अवतार पांडुरंग. मग त्या ज्ञानोबारायांना खांद्यावर पताका घ्यायची, गळ्यात टाळ घ्यायचा आणि पंढरीच्या वाटेने चालायची काय गरज आहे हो? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुडी असं म्हणायला लागले ज्ञानोबा, अशी म्हणायची काय गरज आहे? काय खांद्यावर पताका घ्यायची गरज आहे? खांद्यावर पताका घेतात ते त्यांच्यासाठी नाही, टाळ वाजवितात ते त्यांच्यासाठी नाही, पायी आळंद देऊन पंढरपूरला जातात ते त्यांच्यासाठी नाही, हे तुमच्या आमच्यासाठी आहे. तुम्हा आम्हाला शिकवतात की खांद्यावर पताका अशी घ्यायची असते, टाळ असा वाजवायचा असतो, वारी अशी करायची असते. से संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. अंगाने स्वतः क्रिया करून दाखवतात भक्ती कशी करायची, असं लोकांना शिकवण्यामध्ये. सहज बोलणे हीच उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश. करुणी सायास वावे भूतराई, काय जाग जासी वावे भूतराई. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय जाग जासी वावे भूतराई, काय जाग जासी वावे भूतराई. सहज बोलणे हित उपदेश. सहज जरी बोललं तरी ते काय करतात, आपल्याला हिताचा अशा प्रकारचा उपदेश करतात, म्हणजेच आपल्या हिताचं सांगतात,
आपल्या कल्याणाचं सांगतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. संत महात्मे हे मोठे मोठे सप्ते करतात, मोठ्या मोठ्या संस्था काढतात, मोठ्या मोठ्या शाळा काढतात. कशासाठी? काय त्यांचा स्वार्थ आहे? जगाच्या कल्याण. पण मग त्यांचा काही स्वार्थ नाही, मग तरी पण एवढं देहाला कष्ट का देतात? हिथं काय येतात? हिथं यांना कोण यायला लावतं? तुकोबाराय म्हणतात, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. भूताविषयी असणारी म्हणजे प्राणीमात्राविषयी असणारी, तुमच्या आमच्या विषयी असणारी जी दया आहे, ती दया त्यांना गप्प बसू देत नाही. आपण जे कर्म करतो ते ज्या वेळेला संत पाहतात, त्याचा परिणाम यांना नरकात जावं लागेल हे त्यांना कळतं, आणि त्यांना तिथं मग ती राहवलं नाही जात. आपल्या विषयीची जी दया असते, अरे 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 एवढं हे वाईट कर्म करतात, याचा परिणाम यांना पुढं किती दुःख भोगावं लागेल हे ज्या वेळेला त्यांनी पाहिलं जातं, मग आपल्या विषयीची दया त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, आणि ती दया त्यांना इथं यायला लावते. भूतांची दया हे भांडवल संता, भूताविषयीची असणारी दया हे संतांना इथं येण्याचं यायला लावणारं भांडवल आहे. भांडवल. आपुली ममता नाही देही. आणि आपल्या स्वतःविषयीच्या देहाविषयी त्यांना अजिबात ममता नसते, मोह नसतो, ममत्व नसतं, मीपणाही नसतो. आपलं तर किती प्रेम असतं देहावर, नसतं आपलं प्रेम. आंघोळ करायला लागला म्हणजे एक एक तासभर चोळीतो, पुन्हा 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 किती वेळेला साबण लावतो, पुन्हा काय काय लावतो काय मला काय माहित नाही एवढं, पण बरंच लावतात काही काही. पुन्हा आंघोळ झाल्यावर पुन्हा एक एक तास आरशात बघत जातो, इकडून इकडून इकडून. कशामुळं? देहावर प्रेम असल्यामुळं. आणि देहावर आपण प्रेम का करतो? नुसतं माझं नाही म्हणत आपण देहाला, घराला माझं म्हणतो, गाडी माझी, जमीन माझी, मुलं माझी, बायको माझी, पण देहाला माझं नाही. मी म्हणजे मी म्हणून प्रेम केलेलं असतं देहावर. मी म्हणून किती प्रेम असतं, किती ममता असते या देहाविषयी, पण संतांना नसते. भक्तायसे जाणा जे देही उदास. देहाविषयी ते उदास असतात, त्यांना देहाविषयी ममता नसते. त्यांनी आपलं देहावर प्रेम असतं, त्यांचं का बरं नसतं? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? आपण देहावर प्रेम का करतो? देहाला आपण आपलं स्वरूप मानलेलं आहे. देह हेच आपलं स्वरूप आहे असं आपल्याला वाटतं, आणि संतांनी हे जाणलेलं असतं की देह मी नाही, देहाहून मी काय आहे, वेगळा आहे. मग देह मीच जर देह नाही तर मग देहाविषयी कशाला प्रेम राहील? संतांचं देहावर प्रेम नसतं. आपुली ममता नाही देही. अजून संतांचं वर्णन करतात शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे चूक परविया चूक, तुका म्हणे चूक परविया चूके, तुका म्हणे सुख परविया सुखे, तुका म्हणे सुख परविया सुखे, तुका म्हणे चूक परविया चूके, तुका म्हणे चूक परविया चूके, तुका म्हणे सुख परविया सुखे, तुका म्हणे सुख परविया सुखे. अमृता मुखे श्रवतसे, अमृता मुखे श्रवतसे, रवी सांडिया फुल परीचे, रवी सांडिया फुल परीचे.
गौरव सांडिया फुले परीचे नेनो दिवे कैसे लोखंडाची नेनो नेनो दिवे नैनो चिवे कैसे नैनो चिवे नेनो शिवो कैसे लोखंडाची नेनो शिव कैसे लोखंडाची नेनो शिव कैसे लोखंडाची दुर्वसाने सांडिया फुले परीचे दुर्वसाने फुले गोपाल कुमारी विठोबार विठोबार कुमार 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार तुका म्हणे सुख पराव्या सुखे संतांचं असं असतं. दुसरे लोक सुखी झाले की संत सुखी होतात. जसं मुलाचं सुख पाहिलं की आईला आनंद होतो, तसं लोकांना सुख झालेलं संतांनी पाहिलं की त्यांना आनंद होतो. पराव्या सुखे तुका म्हणे सुख पराव्या. आणि लोकांना दुःख होत असताना पाहिलं संतांनी की त्यांना दुःख होतं. म्हणजे त्यांना कसं काय दुःख होतं, लोकांचं दुःख बघून त्यांना कसं काय दुःख होतं. ज्ञानोबाबांनी दृष्टांत दिलेला आहे. जे पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिला चेनी. पायात काटा मोडतो, घुसतो असा खालून घुसला ना, पायाचं काही नसलं तर वरूनच येतो, असा बम होतो, असा पाय सुजतो. पण आता पायात काटा घुसलाय, पण व्यथा पायात नाही होत. कुठं होते? हृदयात. दुःख कुठं होत असते? हृदयात. व्यथा जीवी उमटे. तस लोकांना दुःख होत असताना पाहिलं की संतांना दुःख होत.
आणि लोक सुखी झालेले पाहिलं की संत सुखी होता. संत त्यांनाच म्हणावं. तुका म्हणे सुख पराविया सुखे. जसं बघा तुम्ही पायाला तेल लावा, पायाला पाय चोळले तेलाने की डोळे शांत होतात. पाऊस शीतळता आहे तैती डोळ्याची लागी होय. ज्ञानोबा म्हणतात पायाला जर शीतळता प्राप्त झाली तर त्याचा परिणाम कशावर होतो? डोळ्यावर होतो. डोळे शांत होतात. तसं लोक सुखी झाले की संत सुखी होता. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. आणि त्यांच्या मुखातून अखंड अशा प्रकारचं स्रवत असतं. अमृताचा झरा, अमृताचा ओघ, अमृताचा प्रवाह असा मुखातून वाहत असतो. म्हणजे अमृत मग आम्ही घेतो प्यायला. घ्या घ्या अमृतच येते. अमृतापेक्षाही श्रेष्ठ अशा प्रकारचा प्रवाह येतो. कारण स्वर्गीय अमृत जे ते पिल्यानंतर तिथले जे अमर होतात ते फक्त म्हणायला अमर आहेत. देहाचे पुरंदर 14 जाती, काळकुटाचे सहोदर, मृत्यू भेणे प्याले अमर. जे देहाचे पुरंदर 14 जाती. काळकुट म्हणजे विष. समुद्र मंथन करताना विष निघलं समुद्राच्या पोटातून आणि विष निघल्यानंतर पुन्हा मंथन केलं ते भगवान शंकरांनी प्राशन केलं विष. आणि नंतर मंथन केलं निघलं ते काय म्हणजे विषही त्याच समुद्राच्या पोटातून निघलं आणि अमृतही त्याच समुद्राच्या पोटातून निघलं. म्हणून काळकुटाचे सहोदर म्हटलंय त्याला. ते अमृत आहे, गोड आहे, ते अमर बनवतं. पण ते अमर बनवलं तरी अमृत पिणारे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. इंद्र स्वर्गातला राजा, मग बाकीचे मरणार नाहीत काय? म्हणजे तरी मरतात. पण संतांच्या मुखातून श्रवणारं अमृत जर प्राशन केलं कधीच मरत नाही, कधीच मरत नाही. फक्त ते घ्या. संतांच्या मुखात असलं कसलं अमृत आहे? संतांच्या मुखातून श्रवणारं बाहेर पडणारं जे अमृत आहे ते नामामृत. विठ्ठल 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 तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. नामामृत आहे ते प्राशन केल्यानंतर जो प्राशन करील, जो घेईल नामामृत तो अमर होईल. अमर असं हे संत आहेत. जगाच्या थोरी काय वाणू आता नपुरी वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी वसांडिली आपुली परिसे नेणे शिव कैसे लोखंडाशी झालेली शिवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी सर्व संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवे तो असे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली